दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। महत्त्वाचं आणि अत्यंत सुलभ असं जे माध्यम आहे ते म्हणजे नाटक आणि अभिनय, तर त्याचं प्रशिक्षण यातून मिळावं हा त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य हेतू आहे। लहान मुलापासून ते 75 वर्षापर्यंतच्या सर्वांसाठी हे खुलं आहे वर्कशॉप आणि खूप इथे मजा येणार आहे आणि तुम्ही सगळे इन्व्हाइट आहात। येत्या 7 तारखेला आम्ही खूप यांचं छान एक प्रोडक्शन तयार करणार आहोत। पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मोफत 8 दिवसांचे अभियान प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे। 30 जूनपासून सुरू झालेल्या या शिबिरात 8 ते 16 आणि 16 ते 60 वयोगटातील कलाकारांसाठी 2 गट तयार करण्यात आले आहेत। प्रत्येक गटात 30 प्रशिक्षणार्थींना सकाळी व संध्याकाळी मार्गदर्शन दिले जात आहे। शेवटी सर्व सहभागी कलाकारांचे सादरीकरण होणार असून सहभाग प्रमाणपत्रही दिले जाईल। या शिबिरात नाट्य आणि सिनेमाच्या क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत। यात दिग्दर्शक अशोक केंद्रे, संकेत खेडकर, प्राचार्य रवी धुताडमल, डॉक्टर संजय पाटील, धनंजय सरदेशपांडे आणि राजेश पाठक यांचा समावेश आहे। पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या पुढाकारामुळे स्थानिक कलाकारांना व्यावसायिक प्रशिक्षणाची ही मोफत संधी मिळाली आहे। याचा सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश असा आहे की ज्यांना अभिनय शिकायचा आहे आणि ज्यांना स्वतःचं जे सेल्फ एक्सप्रेशन आहे, त्यांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वाचं आणि अत्यंत सुलभ असं जे माध्यम आहे ते म्हणजे नाटक आणि अभिनय, तर त्याचं प्रशिक्षण यातून मिळावं हा त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य हेतू आहे। अभिनय वर्कशॉप, अभिनय तर बेसिक आहेच याच्यामध्ये, पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की अभिनय करतानाच्या काय काय गोष्टीचं डिसिप्लिन आपण पाळलं पाहिजे, काय काय गोष्टी आहेत आपल्यामध्येच आहे, जे कलागुण ज्या मुलांमध्येच आहे ते त्यांनाच माहीत नसतं। कुणाला छान नृत्य करता येत असतं, डान्स करता येत असतो, कुणाला छान गायन करता येत असतं, कुणामध्ये चांगलं ज्यांचं डिक्शनवर कमांड असते, ज्यांना उत्कृष्ट चित्र काढता येतात, असे कलागुण त्यांच्यात खूप सारे असतात। ह्या थिएटर प्रोसेसनं, ह्या थिएटर थेरपीनं त्यांच्यातली त्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांना थोडंसं त्याच्यातनं थोडं मोटिवेशन मिळतं आणि एक दिशा मिळते। त्या दिशेवर आमचं हे मोटिव्ह नाही की प्रत्येक खारघरवासियांमध्ये प्रत्येक जण बच्चन साहेब झाले पाहिजे किंवा इतर खूप मोठे स्टार झाले, हे मोटिव्ह नाहीये। त्यांना ॲज अ ह्युमन बिंग त्यांना त्या जाणीवा त्यांच्या वर्कआउट झाल्या पाहिजे। आता ही शाळेतली मुलं आहेत, त्यांची सुरक्षाबद्दल ह्यांना थोडासा सेन्स असला पाहिजे की आपण सोसायटीमध्ये राहतोय, तर तो अवेअरनेस त्यांना आला पाहिजे। अवेअरनेस त्यांच्या सोसायटीबद्दलच्या इतर त्यांचे जिथे जिथे संपर्क येत असेल, सपोज त्यांचे बस ड्रायव्हर असतील किंवा रिक्षा ड्रायव्हर असतील किंवा सोसायटीमधले असंख्य, मी कोणाला हे नाही करत आहे, परंतु सोसायटीमध्ये कसं राहायचं, आपण कुठं विश्वास ठेवला पाहिजे, कुठे आपण अवेअर राहिलं पाहिजे, स्कूलमध्ये आल्यानंतर काय काय डिसिप्लिन आपल्यामध्ये असलं पाहिजे, आपण टीचरच्या किती गोष्टी ऐकतो, टीचरला किती न त्रास होता किंवा त्यांना न कुठल्या ओरडता किती सहजपणे, किती संयमानं, आणि शिक्षण किती महत्वाचं आहे याचं गांभीर्य शिकण्याचं काम हे अभिनय प्रशिक्षण करत आहे। हा आमचा प्रयत्न आहे सर। मनपानी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबिर इथे 8 दिवसाचं ठेवण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये मनपाचा आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा दोन्हीचा संगम होऊन हे उत्कृष्ट असं अभिनय प्रशिक्षण फ्रीमध्ये, मोफत, विदाउट एनी कॉस्ट, कुणाकडूनही काहीही आकारलेलं नाहीये फीस वगैरे, 8 दिवसासाठी सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे। खूप चांगली लोक इथे येणार आहेत। पुढच्या 8 दिवसासाठी सेलिब्रिटीज येणार आहेत, थिएटरचे खूप चांगली लोक येणार आहेत, खूप अभ्यासक माणसं येणार आहेत। हा स्वतः संकेत खेडकर माझा खूप चांगला मित्र आहे, हा ललित कला केंद्र पास आउट आहे पुण्याचा। त्यानंतर याने निरंजन गोस्वामी सरांकडे माईम म्हणजेच मूक अभिनयावरती विशेष काम केलेलं आहे, त्याचं एक मास्टर की मिळवलेले आहे। मी स्वतः गेली 10 वर्षापासून थिएटर करतोय। माझं एज्युकेशन हे बी ड्रामा माझं बीडला झालंय, मास्टर ऑफ ड्रामॅटिक्स माझं मुंबई विद्यापीठात झालंय, त्यानंतर मी NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला 2 वर्ष ऍक्टर होतो, परत 2 वर्ष मी तिथे ऍज अ फॅसिलिटेटर काम केलंय TI कंपनीमध्ये।
सो असा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय. लहान मुलापासून ते 75 वर्षापर्यंतच्या सर्वांसाठी हे खुलं आहे वर्कशॉप आणि खूप इथं मजा येणार आहे. आणि तुम्ही सगळे इन्व्हाइट आहात. येत्या 7 तारखेला आम्ही खूप यांचं छान एक प्रोडक्शन तयार करणार आहोत छोट्या खाडी. ते बघण्यासाठी आपण सर्व आमंत्रित आहात. ब्युरो रिपोर्ट, दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.